है काय मागणी आपण आणि कशासाठी आपण आला इथं? कारण असं आज सर्व शेतकरी त्याचे जमलेले आहेत ते रेल्वे भूसंपादनाचे बाधित शेतकरी आहेत। आज अवॉर्ड होऊन जवळपास 5 जानेवारी 2024ला अवॉर्ड झालेला प्रत्येक शेतकऱ्यांना नोटीस पाठवलेला आहे। अवॉर्ड होऊन अद्याप 3 महिने झालेले आहेत, शेतकऱ्यांना एकाही गावातल्या शेतकऱ्याला पेमेंट मिळालेलं नाही। आम्ही साहेबांना विचारणा करायला गेले असता साहेबांनी सांगितले की स्वयंघोषित कोणतरी समितीच्या अध्यक्षाने अर्ज दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही इलेक्शन कमिशनला त्याचा अभिप्राय मागवलेला आहे। पण यथार्थी पाहिलं तर इलेक्शनच्या अगोदरच अवॉर्ड आणि नोटीस मिळालेलं असल्यामुळं ते अनुषंगाने कॉम्पिटंट अथॉरिटी जे आहेत रेल्वेचे त्यांना पेमेंट अडवता येत नाही, परंतु शेतकऱ्यांचं ह्या अनुषंगाने अतोनात नुकसान होत आहे। आत्तापर्यंत शेतकऱ्यांना दावे दाखल करण्याच्या मुदती बी संपत्ती याच्या मार्गावर आहे, त्याचे खूप मोठं नुकसान होणार आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना जे काय त्याचा 3 महिन्याचं व्याज बुडालेलं आहे तेही त्यांनी त्यात इन्क्लूड करून प्रत्येक शेतकऱ्याला आता पेमेंट करत असताना मूळ पेमेंट व 3 महिन्याचं बुडालेलं व्याज असं शेतकऱ्यांना चेक देणं फार गरजेचं आहे। शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि सतत आम्ही पाठपुरावा करण्यास गेले असता आम्हाला तेवढा प्रॉपर शेतकऱ्यांना प्रतिसाद मिळत नाही। त्या अनुषंगाने शेतकरी आज संयमाची भूमिका घेत आहेत, पण उद्या एकंदरीत कायदेशीर बाजू करून हायकोर्टामध्ये रीट वगैरे दाखल करून डायरेक्शन घेण्याची शक्यता आहे। आज काय मागणी आपली? आज आमची मागणी आहे की शेतकऱ्यांचं जे पेमेंट झालेलं आहे ते पेमेंट हक्काचं पेमेंट आहे, जे की आम्ही नाराजीनं अर्ज दिलेला असताना हक्काचं पेमेंट आमचं अडकलेलं आहे, ते पेमेंट पटकन त्वरित चालू करावं। एकही पेमेंट अद्याप आम्हाला मिळालेलं नाही। साहेब शेतकऱ्यालाच बाहेर हाकायला लागले, ऑफिसच्या बाहेर आमच्या हक्काचे पैसे असताना आम्हालाच बाहेर हाकायला लागले, ऑफिसच्या बाहेर जावं म्हणून असं हाकायला लागले। ही परिस्थिती आहे शेतकऱ्याच्या बाबतीत आणि 3-4 महिने झाले आमच्या वाढवून तरी अजून पैसे भेटले नाहीत की बरं आमचे ह्याने का बरं पैसे दिले नाही ते त्यांना विचारणा करण्यासाठी गेलं तर रवीची भाषा चालू आता एसडीओ साहेबाची। प्रत्येक शेतकऱ्याला बाहेर जा बघायचं का तुला ही भाषा वापरायला लागली एसडीओ साहेब। तर या ठिकाणी जर त्या 2-3 दिवसात शेतकऱ्याचं पेमेंट नाही झालं, मी स्वतः अति तीव्र आंदोलन करून यांच्या विरोधात कारवाई जी काय परिस्थिती होईल त्यांची सहजोशी जबाबदारी राहील। शेतकऱ्याच्या वतीनं मी स्वतः या ठिकाणी जगणार।